हिचा सतशः सादर प्रणाम. माते, कळू लागल्या दिनापासून तुझी भक्ती करण्यासाठी मी तत्पर ठरले. कधीही भक्तीमध्ये खंड पडू दिलेला नाही. आणि अर्थात याच भक्तीचे श्रेय म्हणून अवंती नगरीचे राजे राजा सोमकांत यांच्याशी मी विवाहबद्ध झाले. कोणत्याही गोष्टीची न्यूनता मला नाही. राजवैभव, गाद्या गिरद्या, सुख, चैनी, ऐशाराम सारी सुखे माझ्या चरणाशी लोटांगण घेत आहे. माते, खरोखरच तुझा कृपाशीर्वाद माझ्या पृष्ठभागी असल्यामुळं या अवंती नगरीची महाराणी म्हणून वावरण्याचे भाग्य माझ्या पदरी पडलं. यांच्याशी विवाहबद्ध झाल्यापासून कोणत्याही गोष्टीची कमतरता माझ्या जीवनात नाही. ज्या ज्या वेळी हे युद्धाला गेले त्या त्यावेळी त्यांच्या मागे यथोचित राज्यकारभार सांभाळण्यासाठी मी नेहमीच तत्पर ठरले. आणि एखाद्या पुरुषाची अर्धांगिनी स्त्री म्हणजे कशी असावी याचा आदर्श मी बऱ्याच राज्यकर्त्यांना घालून दिलेला आहे. आणि माते, हे केवळ तुझ्यामुळे शक्य झाले. तुझा वरद हस्त माझ्या पृष्ठभागी असल्यामुळे हा राज्यकारभार सांभाळत असतेवेळी कोणतीही अडचण मला येत नाही. आणि म्हणूनच माते, माझा हा सुखा समाधानी चाललेला संसार असाच पुढे बहरत जावो हीच तुझ्या चरणी प्रार्थना, हीच तुझ्या चरणी प्रार्थना, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पण माते, राहून राहून एका गोष्टीची मात्र मला खंत वाटते. सारी सुखे तू मला माझ्या चरणाशी आणून दिली. साऱ्या सुखाने युक्त ही महाराणी पद्मावती आहे. पण एका सुखापासून मात्र मला तू वंचित ठेविलस. आणि ते सुख म्हणजे कोणतं असेल तर जर का एखाद्या स्त्रीच्या खांद्यावर मूल खेळत नसेल ना तर त्या स्त्री जातीला शून्य किंमत होती. मस्तकावरचं कुंकू आणि खांद्यावरील मूल हेच खरं स्त्रीला शोभून दिसतं. आणि म्हणूनच माते मला वाईट का वाटते तर आज आमच्या लग्नाला काही वर्ष झाली असताना देखील अजूनही आम्ही निसंतान आहोत. राहून सारखा एकच प्रश्न माझ्या मनाशी येतो. राज्याच्या राजगादीवर बसण्यासाठी कुणीतरी भावी वारस असायलाच हवा. आणि म्हणूनच माझे प्रयत्न देखील सुरू आहेत. राज्याची महाराणी जरी असले तरी अनेक वेळा राज्यात फेरफटका मारत असते मी. कित्येक स्त्रियांची निपुत्रिक महाराणी, निसंतान महाराणी, वांचोटी महाराणी अशी दूषणे माझ्या काळी पडतात. पण काय करणार, आपल्याच दुर्दैवाचे भोग म्हणून सारं काही समजून घ्यावं लागतं. पण यावर उपाय म्हणून कित्येक वेळा राजांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील मी दिला. जर का तिला संतान प्राप्त झालं असेल तर राजगादीवर बसण्यासाठी ते तत्पर ठरेल. आणि तिला संतान झालं काय किंवा मला झालं काय एकच तर आहे. पण राजांनी वेळोवेळी माझ्या विनवणीला मान दिला नाही. पण आज मी मनाशी पक्क ठरविले, अगदी काहीही झालं ना तरी त्यांना दुसरं लग्न करण्यासाठी भाग पाडीलच पाडेल. तरी सुद्धा माझी प्रतीक्षा करते. अजूनही महाली ते परतले नाही. जोवर ते येत नाहीत ना तोवर माझ्या जीवाला शांतता नाही. आणि म्हणूनच वरा